ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावणातील पहिला सोमवार आणि महादेवाला व्हायचे आहे शिवामूठ. पण तुम्हाला माहीत आहे का, पहिल्या सोमवारी शिवामुठीसाठी नेमके काय घ्यायचे, ती कशी व्हायची आणि पूजा करताना कोणता भाव ठेवायचा? ही छोटीशी पूजा योग्य पद्धतीने कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला महादेवाचे स्मरण करून सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. पहिला श्रावण सोमवार. शिवामूठ कशी व्हायची? श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण महिना म्हटला की प्रत्येक शिवभक्ताच्या मनात भगवान महादेवाचे स्मरण जागे होते. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात आणि महादेवाला बेलपत्र, फुले तसेच विविध पूजा साहित्य अर्पण करतात. याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये श्रावण सोमवारी शिवामूठ व्हायची सुंदर अशी परंपरा आहे. पण पहिल्या श्रावण सोमवारी शिवामुठीसाठी काय घ्यायचे, ती कशी व्हायची, पूजा कोणत्या क्रमाने करायची आणि शिवामूठ अर्पण करताना मनात कोणता भाव ठेवायचा, आज आपण हे सर्व अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम भगवान महादेवाचे मनोभावे स्मरण करूया. ओम नमः शिवाय. भक्तांनो, शिवामूठ म्हणजे श्रावणातील सोमवारी भगवान शिवाला धान्याची एक मूठ अर्पण करण्याची प्रचलित परंपरा आहे. वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये आणि प्रदेशांमध्ये ही पद्धत थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरची परंपरा असेल तर तिलाच प्राधान्य द्यावे. पहिल्या श्रावण सोमवारी प्रचलित पद्धतीनुसार तांदळाची शिवामूठ वाहिली जाते. यासाठी स्वच्छ आणि निवडलेले तांदूळ घ्यावेत. मोठ्या प्रमाणात तांदूळ घेण्याची आवश्यकता नाही. श्रद्धेने अर्पण केलेली एक मूठ पुरेशी मानली जाते. आता पाहूया घरच्या घरी ही पूजा कशी करायची. सोमवारी सकाळी शक्य असल्यास लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर देवघर किंवा पूजेची जागा स्वच्छ करून भगवान शिवाची प्रतिमा किंवा शिवलिंग पूजेसाठी ठेवावे. पूजेची सुरुवात ही श्री गणेशाचे स्मरण करून करावी. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करावे. शिवलिंगासमोर दिवा लावावा, धूप किंवा अगरबत्ती लावावी. आपल्या घरच्या परंपरेनुसार शिवलिंगाला स्वच्छ जल अर्पण करावे. त्यानंतर बेलपत्र आणि फुले अर्पण करावी. बेलपत्र वाहताना ते स्वच्छ असावे आणि आपल्या परंपरेनुसार अर्पण करावे. पूजेच्या वेळी घाई करू नये. काही क्षण शांत बसून महादेवाचे स्मरण करावे. आता येते ती महत्त्वाची वेळ, म्हणजे शिवामूठ अर्पण करण्याची. पहिल्या सोमवारी घेतलेले स्वच्छ तांदूळ एका स्वच्छ ताटलीत ठेवावे. उजव्या हातात तांदळाची एक मूठ घ्यावी. शिवलिंगासमोर हात जोडून भगवान महादेवाचे स्मरण करावे. मनातील इच्छा, कुटुंबाचे सुख आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर हातातील तांदूळ शिवलिंगावर हळुवारपणे अर्पण करावे. तांदूळ फेकू नयेत किंवा घाईघाईने टाकू नयेत. अतिशय शांतपणे आणि आदराने अर्पण करावे. शिवामूठ वाहताना आपल्या श्रद्धेनुसार मंत्र किंवा शिव नामस्मरण करता येते. तुम्हाला मंत्र म्हणता येत असेल तर मनापासून म्हणा, आणि मंत्रपाठ नसेल तरी काही हरकत नाही. फक्त मनापासून म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महादेवाला मोठमोठे शब्द नको असतात, तर भक्ताच्या मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. शिवामूठ अर्पण केल्यानंतर महादेवाची आरती करावी. आपल्या घरच्या परंपरेनुसार शिवाची आरती
स्तोत्र किंवा मंत्रजप करावा. यानंतर काही क्षण शांतपणे बसून महादेवासमोर प्रार्थना करावी. आपण अशी प्रार्थना करू शकता: हे भोलेनाथ, माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य लाभू दे. आमच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य द्या. आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करून चांगले विचार करण्याची शक्ती द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या चरणी असलेली आमची श्रद्धा सदैव कायम राहू दे. ओम नमः शिवाय. भक्तांनो, शिवामुठीचा अर्थ फक्त हातातील धान्याची मूठ एवढाच नाही. ही मूठ म्हणजे आपल्या जीवनात मिळणाऱ्या अन्नाबद्दलची कृतज्ञता आहे. ही मूठ म्हणजे महादेवाच्या चरणी केलेले समर्पण आहे. आणि ही मूठ म्हणजे आपल्या मनातील श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे. म्हणून शिवामूठ वाहताना केवळ विधी पूर्ण करण्याचा विचार न करता मनापासून महादेवाचे स्मरण करावे. श्रावणातील पुढील सोमवारीही आपल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ वाहिली जाते. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण करण्याची पद्धत प्रचलित आहे. मात्र कुटुंबानुसार पद्धतीमध्ये फरक असू शकतो. म्हणून आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा परंपरेनुसार पूजा करणे योग्य ठरेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास प्रत्येकालाच करता येईल असे नाही. त्यामुळे आरोग्य किंवा इतर कारणामुळे उपवास शक्य नसल्यास स्वतःला त्रास करून घेऊ नये. श्रद्धेने महादेवाचे स्मरण करणे आणि आपल्या क्षमतेनुसार पूजा करणे महत्त्वाचे आहे. कारण महादेवाच्या भक्तीमध्ये दिखाव्यापेक्षा मनातील भावना अधिक महत्त्वाची आहे. चला, आता या पवित्र दिवशी भगवान महादेवाकडे मनापासून प्रार्थना करूया. हे कैलासनाथ, ज्याच्या जीवनात संकटे आहेत त्यांना धैर्य द्या. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांना शांतता द्या. ज्यांच्या घरात दुःख आहे तिथे सुख आणि समाधान नांदू द्या. प्रत्येक कुटुंबावर तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुमचे नामस्मरण करण्याची शक्ती आम्हा सर्वांना मिळवून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भक्तांनो, आज तुम्ही पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाला तांदळाची शिवामूठ अर्पण करणार असाल तर मनापासून भगवान शिवाचे स्मरण करा. तुमची भक्ती, तुमची प्रार्थना आणि तुमचा विश्वास महादेवाच्या चरणी अर्पण करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा ओम नमः शिवाय. भगवान महादेवाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहू. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. तर भक्तांनो, अशा प्रकारे श्रद्धेने आणि भक्तिभावाने पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाला शिवामूठ अर्पण करा. पूजा करताना मनात एकच भावना ठेवा: हे महादेवा, माझी ही सेवा स्वीकारा आणि माझ्यावर सदैव तुमची कृपादृष्टी राहू द्या. भगवान शिव आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती आणि समाधान घेऊन येऊ. जर तुम्हीही महादेवाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या महादेव भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.